लोकसभा हिंगोलीच्या या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याच्या जनभावनेच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। आज त्याची स्क्रुटनी झालेली आहे। नामनिर्देशन पत्र वैध झालेलं आहे। 8 तारखेनंतर 9 तारखेला आम्हाला निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप होईल आणि गावखेडा तंड्यावाड्या बूथपर्यंत आम्ही प्रचार यंत्रणा सक्षमपणाने राबवून या लोकसभा क्षेत्रामध्ये 1.5 ते 2 लाखाच्या मताधिक्याने मी या ठिकाणी विजयी होणार आहे। आपण कोणत्या याच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार आहात? हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये पायाभूत संसाधनाबरोबर केंद्र शासनाचे मोठे प्रकल्प या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। त्यामध्ये आपल्या इथंच होऊ घातलेला लिगो प्रकल्पाला गती देणे, त्याचबरोबर ड्रायपोर्ट असतील, केंद्रीय विद्यालयाची या ठिकाणी पूर्णश्वास नेणं असेल, त्याचबरोबर एखादी 3 स्टार 5 स्टार MIDCचा प्रकल्प असेल, किनवटसारख्या दुर्गम भागामध्ये वनौषधी प्रकल्प उभारणी असेल किंवा सहस्त्रकुंडचा बहुउद्देशीय प्रकल्प असेल, ज्या ठिकाणी लिफ्ट इरिगेटेड करून तुम्हाला हायड्रो एनर्जीचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प उभारता येतो, त्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आपणाला उभारता येतं। पर्यटनावरती या ठिकाणी मोठा स्कोप आहे। संत नामदेवाची या ठिकाणी जन्मभूमी आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे। 3.5 शक्तिपीठापैकी माता रेणुका देवीचं या ठिकाणी पीठ आहे। कुणकेश्वर असेल, बाराखंडी असतील, केदारगुडा असेल, असे वेगवेगळे देवस्थान आहेत। त्याचबरोबर बिरोबाचं मंदिर असेल, या वेगवेगळ्या देवस्थानांचा या ठिकाणी विकास करणं, पर्यटनाला एक चालना देण्यासाठी या ठिकाणी क्लस्टर उभारणं हे अत्यंत आहे। या पायाभूत संसाधनाबरोबर या ठिकाणी रेल्वेची फार मोठ्या प्रमाणात जागा आहे, त्या ठिकाणी एखादा प्रकल्प प्रशिक्षण केंद्र उभारणी करणे, त्याचबरोबर गरीब महिला, युवा आणि शेतकरी या 4 वर्गांच्या समस्या सारख्या आहेत। या 4ही वर्गांसाठी राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना, मग त्या आरोग्याच्या संदर्भात असतील, शिक्षणाच्या संदर्भात असतील, रोजगाराच्या संदर्भात असतील किंवा घर बांधकामाच्या घरकुलाच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या संदर्भात असतील, या योजना त्या लोकांपर्यंत परिणामकारक पोहोचवणारी यंत्रणा उभारणे आणि प्रशासनामार्फत त्यांचा जो काही लाभ आहे त्यांना यथोचितपणाने देऊन त्यांना म्हणजे पॉवर्टी लाईनच्या वरी आणणे हा माझा या ठिकाणी प्रयत्न राहील। या लोकसभा क्षेत्रामध्ये 62% हे तरुणांचं मतदान आहे। त्यामुळं युवा वर्गांसाठी मार्गदर्शन केंद्र, कौशल्य केंद्र, क्रीडांगण आणि इथला जो साधारण गरीब आहे त्याला मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जाण्यासाठी मोठी आर्थिक झळ पोहोचते, त्या दर्जाचे एक स्टँडर्ड सेंटर या हिंगोली लोकसभा शहरामध्ये हिंगोली या ठिकाणी उभारणी करणे, त्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक स्वरूपामध्ये अद्ययावत सुविधा देणे, अशा अनेक प्रकल्प जे आहेत, खूप मोठं काम या ठिकाणी उभारता येऊ शकतं। या सर्व विजन अनुषंग घेऊन मी आगामी लोकसभेमध्ये लोकांच्या समोर मी जाणार आहे।